मराठा आरक्षण विधेयकाच्या संदर्भात सभागृहामध्ये आपण चर्चा करतोय। मला आपण परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद। विरोधी पक्ष नेत्यांनी पण मला एक पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भात देखील काही बाबी खूप स्पष्ट करायच्या आहेत। अध्यक्ष सभापती महोदया, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे आणि मी देखील आमच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नावर शपथ घेतली होती आणि ती शपथ आज 3 महिने होत आहेत। या 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। राज्यभरामध्ये जे आंदोलन मोर्चे सुरू होते याचे व्यथा वेदना याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच होती। खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कुठल्याही एका जाती विशिष्ट समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही एकतर्फी निर्णय मला घेता येणार नाही याची मला जाणीव आहे। या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान इतर कुठल्याही समाजाचं आंदोलन जरी असं असतं तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती त्या समाजाला न्याय देण्यासाठी देखील। त्यामुळे मला एक समाधान आहे की 3 महिन्यामध्ये शपथ घेतल्यानंतर ही शपथ आज पूर्ण करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि संपूर्ण विरोधी पक्ष आहे। या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या मागणीबाबत अतिशय ज्वलंत असा जो प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला आणि त्याची धगही पाहिली, त्याची धारही पाहिली आणि यामध्ये आज हा मराठा समाज आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी झगडत होता आणि त्यासाठी आज आपण हा निर्णय या ठिकाणी घेतोय। मी या ठिकाणी मुद्दाम हेही सांगेन, आपले लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र देशाला दिलेला आहे आणि त्यांचे पाठबळ या राज्याला आहे आणि म्हणून मी एखाद्या समाजाला जर मागासले पण आलं असेल तर त्याला त्या समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। एकाची बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही, अशा प्रकारचं काम मला करता येणार नाही, सरकारलाही करता येणार नाही आणि कधी इतर लोकांना काही समज गैरसमज जे पसरले ते देखील मी या माध्यमातून दूर करू इच्छितो की राज्य हे सर्वांना एक समान नजरेने पाहत असतं आणि ज्याच्यावर प्रसंग येतो, जो समाज अडचणीत येतो त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं कर्तव्य असतं आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी समाजावर अन्याय न करणारं, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी आणि कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या अनेक समाज समोर येतात आणि मग या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायला लागतं। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन देत असताना मी देखील 100 वेळा विचार केला। एखादा शब्द देताना बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवायचा नाही आणि म्हणून मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हा एकनाथ शिंदे करतोय आणि 394वी जयंती साजरी झाली आणि कालच आणि आज या आरक्षणाचा निर्णय आपण घेतोय। आज जागतिक सामाजिक न्याय दिवस पण आहे
आणि आज मराठा समाजाला न्याय देऊ शकतोय याचा आनंद आणि समाधान देखील मला आहे। छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी, लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे। आणि आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी सगळ्यांसाठीच खालच्या सभागृहात देखील एकमताने हा निर्णय घेतला, त्याबद्दल देखील मी विरोधी पक्षाला देखील मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज जेव्हा मी शपथ घेतली त्यावेळेस जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। काही लोक म्हणाले की ही वेळ मारून नेण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु मी जेव्हा बोलतो, मी जेव्हा शब्द देतो तेव्हा संपूर्णपणे त्याच्या परिणामांचा विचार करून करतो। कारण मी जेव्हा निर्णय घेतले ते निर्णय विचारांती घेतले, मग त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हा एकनाथ शिंदे कधीही त्याची पर्वा केली नाही। आणि म्हणून त्या इतिहासात मी जाऊ इच्छित नाही। आज चांगला दिवस आहे, गोड दिवस आहे, तोंड माझं कडू करू इच्छित नाही। आणि म्हणून काहींना वाटत होतं की आश्वासन देऊन मी माझा शब्द मागे घेईन, परंतु शब्द देऊन फिरवणारा हा एकनाथ शिंदे नाही। एकदा दिलं, शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं, कमिटमेंट दिली की कमिटमेंट पूर्ण करणं, हे बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागे हटण्याचा विषय येतच नाही। माझ्या डिक्शनरीमध्ये ते नाही आहे युटर्न घेणं। आणि त्यामुळे मी आज स्वतःला भाग्यवान समजतोय। लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही। मला आठवतंय कधी शिस्त मोडली नाही। मला आठवतं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशीच आंदोलनं झाली, 56 मोर्चे झाले, लाखांचे मोर्चे झाले, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मोर्चांनी कधी सहनशीलता, शिस्त मोडली नाही। शांतता आणि संयमाने ते सर्वजण वागले। आणि म्हणून मी मनोज जरांगे पाटील यांना देखील आवाहन आणि विनंती करतो की आम्ही जे बोलतो ते करतो। आणि म्हणून सरकारने 3-4 महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मार्गी लावलेला आहे। हा मराठा समाजाचा विजय आहे, हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा जिद्द आणि चिकाटीने ध्येयाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे। मराठा समाजाने गेल्या 5-6 महिन्यात खऱ्या अर्थाने अनेक आंदोलनं केली, परंतु ती आंदोलनं शिस्तीने, शांततेने व्हावी अशा प्रकारचा सगळ्यांचा प्रयत्न होता। परंतु काही ठिकाणी नक्कीच या आंदोलनामध्ये गालबोट लागलं, ते लागायला नको होतं। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या सरकारला, आपल्या राज्याला भूषणावं नाही आहे। आपल्या राज्याला एक वेगळी परंपरा आहे, वेगळं आपला एक कल्चर आहे आणि म्हणून आपली एक वेगळी संस्कृती आहे। आणि म्हणून यामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला देखील यांच्या व्यथा आणि वेदनांची माहिती आणि जाणीव आहे। आणि म्हणून गेले 4 महिने कुठल्याही दुसरं काम म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन ही सगळी आमची टीम या ठिकाणी काम करत होती, हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिक्षणासाठी आर्थिक मदत, त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आधी केली होती। परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक, सामाजिक दृष्ट्याही तो मागे लोटला जातोय। अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं, त्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा एकमेव पर्याय आमच्या समोर होता। आणि म्हणूनच या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सरकारने केला। आणि म्हणून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे सविस्तरपणे चर्चेमध्ये मांडलं आणि त्यावेळेस सभागृहाची मराठा आरक्षणासाठी संमती 100% त्या ठिकाणी मिळाली। आणि फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून, विशेष अधिवेशन बोलवून आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला। आणि त्यावेळी देखील काही लोकांनी आरोप केले फेब्रुवारी मध्ये तर काय देणार, तिथे आचारसंहिता लागणार। परंतु वेळ काढूपणा किंबहुना
चालढकलपणा करणं हा आमचा कुठलाच हेतू नव्हता आणि नाही. आणि म्हणून यामध्ये हे अधिवेशन आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा निर्णय आपण आज घेतोय. खरं म्हणजे गेले 150 दिवस किंवा त्याही पेक्षा जास्त आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले सहकारी, त्याचबरोबर प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग असेल, इतर मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग, तसे वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली जी अपार मेहनत आहे, या अपार मेहनतीचं फलित खऱ्या अर्थाने आजचे विधिमंडळाचं अधिवेशन विशेष अधिवेशन होत आहे. प्रशासनाची कुठली जातपात नसते. प्रशासनाचा आणि त्याचा एक लोककल्याण हाच त्याचा उद्दिष्ट आणि हाच मंत्र असतो. त्यामुळे आणि या कमिटमेंटने या सर्वांनी काम केलं, रात्रंदिवस काम केलं. 4 लाख सभापती महोदय, 4 लाख लोक ह्याच्यावर काम करत होते आणि पूर्णपणे सर्व लोकांनी झोकून देऊन काम केलं. आणि म्हणूनच यामध्ये आपण 4 महिन्याच्या आतमध्ये हे आरक्षण देण्यापर्यंत पोहोचलो. यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही कायदेशीर अडचणी येऊ नये या बाबतीमध्ये सातत्याने आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यामध्ये सातत्याने लक्ष घालत होते, अजितदादाही लक्ष घालत होते. आणि त्यामध्ये या काळामध्ये जो देवेंद्र फडणवीसजींच्या काळामध्ये मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षण मान्य करण्यात आलं होतं. हा निर्णय हायकोर्टमध्ये टिकला, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. तो का टिकला नाही याच्या खोलामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही. आपलं ठरलेलं आहे, काही आज राजकीय पॉलिटिकल काही बोलायचं नाही. चांगला दिवस आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने मात्र तो रद्द केला. परंतु या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्ग आयोग नेमता येईल की नाही या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचा मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार मान्य केला आणि जस्टिस भोसले कमिटी आपण आयोग नेमला. इंदिरा साहनी प्रकरणामध्ये घटनापीठाने जो निर्णय दिला त्याच्या परिच्छेद पॅरा 550 मध्ये म्हटलेलं आहे, फॉर द पर्पज अँड ऑब्जेक्ट दॅट दोज कम्युनिटीज हु वर अर्लियर बॅकवर्ड अँड ॲडव्हान्स शुड बी एक्सक्लुडेड and those communities who were earlier advanced and might have degraded into backward class should be included. Thus the state was fully entitled to appoint backward class commission to collect relevant data and submit the report. कायदेशीर सभापती महोदय, आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही, कारण जेव्हा सांगत होतो तो टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार, यासाठी सगळ्या बाबी आम्ही लक्षात घेतलेल्या आहेत. त्यामुळे जस्टिस शुक्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग हा पूर्णतः वैध आहे. त्याच्यावर देखील काही लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. काही लोकांनी आरक्षण जेव्हा देण्याची संधी होती तेव्हा आरक्षण दिलं नाही. परंतु आता आरक्षण आपण देतोय, त्यामध्ये कुठलीही अडचण न करता सहकार्य केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून हा मागासवर्ग पूर्णपणे वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेलं अहवाल शासनाने स्वीकारलेला आहे. हे आरक्षण हायकोर्ट सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबाबत आतापासून काही लोक शंका व्यक्त करतायत. आवश्यकता नाही, आपण सगळ्यांनी मिळून या समाजाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून घटनेच्या 342A आणि 16(4) आणि 15(4) प्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची घटनेत तरतूद आहे आणि त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे. या ठिकाणी मी हेही नमूद करू इच्छितो, आपलं राज्य नाही 22 राज्य आहेत, त्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामध्ये मी आणि ते अद्याप टिकलेलं आहे. आणि म्हणून तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, मी सगळ्यांची नावं घेत नाही. त्यामुळे कायदेशीर निकषावर टिकून राहिली आरक्षण या बाबतीमध्ये कुणी शंका व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. याचा बिहारने आता 4 महिन्यापूर्वी 69% झालं, 69%, आणि ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारने तज्ञ वकिलांची फौज उभी केलेली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे असतील, मुकुल रोहतगी असतील, तुषार मेहता असतील, आत्माराम नाडकर्णी असतील, पटवालिया, थोरात, साखरे, अनेक लोक आहेत. या सगळ्यांचा समावेश आहे आणि सरकारने पूर्णपणे याची तजवीज करून ठेवलेली आहे.
की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे आणि तेही ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे। उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या तज्ञांची या ठिकाणी मदत घेतोय आपण। टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे आणि उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवर मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी माननीय न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती आपण नेमली आहे। या समितीमध्ये न्यायमूर्ती जस्टिस मारुती गायकवाड, जस्टिस शिंदे यांचं देखील सहभाग आहे आणि त्यांच्याशी सुद्धा सातत्याने सरकारशी समन्वय आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी तसंच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण 50 बैठका जवळपास झाल्या। दरम्यान मराठा समाजाचे, चंद्रकांत दादा पण इकडे आहेत, समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी सभापती महोदया 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले। या आयोगासाठी 367 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले। आयोगाच्या पुण्यातील कार्यालयाला देखील वाढीव जागा, आवश्यक जे संसाधनं आहेत, सामुग्री आहे ती दिली। पण त्याला एकच सांगितलं, वेळेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत। नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काही ट्रिपल टेस्ट सांगितल्याप्रमाणे ते शिवधनुष्य तसं मोठं होतं, परंतु सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं। त्यासाठी सभापती महोदया गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, IIPS यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आली। त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली, प्रश्नावली क्वेश्चनेअर तयार केलं आणि सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आले। सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, त्याचबरोबर CO यांना नोडल अधिकारी नेमलं। त्यांच्या वारंवार बैठका देखील घेतल्या, VC वर देखील बैठका झाल्या। जवळपास 3 ते 3.5 लाख प्रगणक नेमण्यात आले आणि त्यांचं मास्टर ट्रेनिंग झालं। 23 जानेवारी पासून युद्धपातळीवर सर्वेक्षणाचं काम सुरू झालं। हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेतही पूर्ण करायचं होतं आणि म्हणून 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे जवळपास या ठिकाणी त्यांनी वेळेमध्ये या सर्वेचं काम पूर्ण केलं। काही तांत्रिक अडचणीच्या सुरुवातीच्या तक्रारी त्यांनी दूर केल्या। मी आज या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक, महसूल यंत्रणा, अगदी थेट सरपंच, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोठी जबाबदारी पेललेली आहे। हे काम निश्चितच जबाबदारी आणि आव्हानात्मक होतं, एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम होतं। 16 फेब्रुवारी रोजी माननीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा अहवाल आम्हाला सुपूर्द केला आणि आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली आणि त्याचबरोबर आज सगळेच आम्ही होतो, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सहकारी सगळेजण, आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना यामध्ये सभापती महोदय ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं नोंदवली होती त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर पूर्णपणे भर दिलेला आहे। आम्ही अत्यंत वेगाने, ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत। अशा पद्धतीने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे। सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांचा इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक आहे। एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्स मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने एक मोठं पाऊल आज उचललेलं आहे आणि आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार पूर्ण ताकद याच्यामध्ये लावेल आणि म्हणून यामध्ये समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये याची देखील आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली तर सर्व प्रश्न सुटतात। आज देखील मी तेच आवाहन या सगळ्यांना करू इच्छितो आणि म्हणून आपल्याला, माझ्यासाठी आणि सरकारसाठी सर्व लोक एक समान आहेत
आणि कुठेही कुणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आता माझ्यासाठी खरं म्हणजे कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि आश्वासनांची पूर्तता करू देणारा या ठिकाणी एक आजचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे आणि याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार केलेला आहे. नुकताच मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य शासनास सुपूर्द केला, तो मगाशी मी आपल्याला म्हटलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मराठा समाज अत्यंत हलाखीचे जीवन या ठिकाणी जगतोय. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात. त्यामध्ये माथाडी कामगार आहेत, ऊसतोड कामगार आहेत, अल्पभूधारक आहेत, लँडलेस आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, डबेवाले आहेत, मोलमजुरी करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत. आणि हे सगळं जे आहे यामध्ये त्याचा नक्की या ठिकाणी विचार केलेला आहे. यामध्ये मागासवर्ग ठरवण्यासाठी जे काही 250 मार्क पाहिजे त्यापैकी 170 गुण यांना मिळालेत. त्याचबरोबर सामाजिक मागासले पण 100 पैकी 80 गुण मिळाले. सभापती महोदया, शैक्षणिक मागासले पण 80 पैकी 50 गुण मिळाले. आर्थिक मागासले 60 पैकी 50 गुण मिळाले. सरकारी सेवा प्रतिनिधित्व आणि 14% आणि सरकारी सेवा जे काय शैक्षणिक आहे ते, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर लोक, मी याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु ते देखील 8 लाखापेक्षा कमी आहे. आणि म्हणून BPL 21% आहेत. आणि कच्ची घरं, भूमिहीन, हे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अनेक लोक यामध्ये मोडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आत्महत्या ज्या झाल्यात त्या देखील मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. आणि म्हणून यामध्ये मराठा समाज अतिशय जे मेन स्ट्रीम मध्ये आला पाहिजे, हा समाजापासून मागे पडलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांची भूमिका आहे की अशा परिस्थितीमध्ये अपवादात्मक आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये हा समाज जेव्हा जातो त्यावेळेस आपला राज्याचा अधिकार आहे. आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आणि कलम 15(4), कलम 15(5) आणि कलम 16(4) आणि कलम 342 आणि कलम 366 व इतर अनुषंगिक कलमानुसार आवश्यक कारवाई करणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडतोय. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशन मधील ज्या उणिवा शासनाच्या निदर्शना आणून दिल्या होत्या त्यापेक्षा कितीतरी भयानक परिस्थिती राज्यातील मराठा समाजाची झालेली आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर शासनाने आपला हा निर्णय आजचा घेतलेला आहे. यामध्ये जे काही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा स्वतंत्र वर्ग, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन हा स्वतंत्र वर्ग निर्माण करून त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 50% पेक्षा, त्या मर्यादेपेक्षा बाहेर जाऊन हे आरक्षण देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. या समाजाला 10% आरक्षण देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे. आणि त्याचबरोबर आपण जे पत्र दिलंय की जे नोटिफिकेशन काढलं त्या पुढचं नोटिफिकेशन जे आपण मागे काढलं सगळ्या सोयरेच्या संदर्भातलं, त्याच्यावर देखील आपण जे नोटिफिकेशन काढलं त्याला 16 तारखेपर्यंत सूचना हरकतींना संधी होती. आपण 16 तारखेपर्यंत जवळपास 4-6 लाख हरकती आलेल्या आहेत. आणि या हरकती ची चाचणी करणं, हरकतीची स्क्रुटिनी करणं आणि त्यावर काम सुरू आहे. ती पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या देखील नोटिफिकेशनवर आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल. घाई गडबडीने आपण निर्णय घेतला तर कुठेही ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही, टिकणार नाही. आणि मग कुणाची फसवणूक आम्ही करू इच्छित नाही, कुणाला खोटं बोलून आम्ही वेळ मारून नेऊ इच्छित नाही. जे आहे ते जे करायचं, जसं आम्ही मराठा समाजाला आरक्षण बोललो आणि दिलं तसंच मनोज जरांगे पाटील आणि आंदोलन करताना देखील माझं आव्हान आहे की आम्ही सरकारने जे ठरवलंय ते सरकारने जो घेतला निर्णय तो पूर्णपणे या ठिकाणी पार पाडण्याचं काम आज करतोय. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवा, संयम ठेवा. कायद्याच्या चाकोरीत बसून सगळ्या बाबी तपासून आपण त्या नोटिफिकेशनवर देखील अंतिम निर्णय घेऊ, सकारात्मक निर्णय घेऊ. परंतु तोपर्यंत या ठिकाणी समज गैरसमज पसरवण्याची, कुणी शंका बाळगण्याची आवश्यकता मला वाटतं नाही. आणि समाजात देखील ते निर्माण होऊ नये म्हणून मी 2-3 वेळा सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं
आरक्षण सरकारने दिले आणि सरकार हे देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता, इतर समाजावर अन्याय न करता हे मराठा समाज आरक्षण 10% देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून सभापती महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे की हे विधेयक एकमताने आपण मंजूर करावं आणि खाली पण एकमताने मंजूर झालेलं आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 20 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, परंतु होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। खंड 2 ते 20 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले। मंत्री महोदय, सहमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की विधेयक संमत करावे। सभापती महोदया, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात आले। मी आपली सभागृहाची अत्यंत ऋणी आहे आणि शोक प्रस्तावाकडे मी इथे जाहीर करते।